नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. या सर्व लाभार्थ्यांचे पैसे जे जून महिन्याचे आतापर्यंत वाटप होणं गरजेचं होतं, परंतु राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय नाहीये व हे पैसे वाटप करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या हालचाली समोर येताना दिसत नाहीयेत. आता 24-25 तारीख आली तरी सुद्धा शासन निर्णय नाही. अधिवेशन सुरू आहे, त्या अधिवेशनामध्ये कोणत्याही प्रकारची या अनुदानाच्या संदर्भात चर्चा होताना दिसत नाही. कारण मित्रांनो, या ठिकाणी राज्य सरकारने जर हा विचार केला किंवा प्रशासनाने जर हा विचार केला की या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या हयातीचा दाखला जमा करण्याची तारीख ही 30 तारीख आहे, तर 30 तारखेपर्यंत जर हयातीचे दाखले जमा केले जात नाहीत, तोपर्यंत हे जर अनुदान थांबलं तर या विधवा महिलांचं, ज्येष्ठ नागरिकांचं, आजारी व्यक्तींचं खूप मोठं नुकसान होणार आहे. सरकारने असं करता कामा नाहीये, कारण तुमच्याकडे ऑलरेडी जुना डेटा आहे. त्या डेटाचा आधार घेऊन तुम्ही हे पैसे वाटप केले गेले पाहिजे होते. कारण मित्रांनो, आता ज्या काही विधवा महिला आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या संदर्भात हे पैसे खूप महत्त्वाचे असतात. मुलांचं शिक्षणाचे ऍडमिशनचा विषय आहे, त्याचबरोबर गोळ्या औषधांचा विषय आहे. हे जे काही तुम्ही 1500 रुपये देतात ते महत्त्वाचं असल्या कारणे त्यांच्याकडून विचारणा केली जाते की हे पैसे आमच्या खात्यामध्ये लवकर दिले पाहिजे. परंतु मित्रांनो, जर राज्य सरकारने हे 30 तारीख जर डोक्यात जर ठेवली तर हे अनुदान लांबतं का काय असा प्रश्नचिन्ह आहे. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे की तुम्ही 30 तारखेपर्यंत वाट न बघता लवकरात लवकर हे पैसे तुम्ही जमा करायचे. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून धक्कादायक बातमी अशी सुद्धा, तुमच्यासाठी धक्कादायक नाहीये पण मात्र इतर जे काही लाभार्थी त्यांच्यासाठी मात्र असू शकते. कशा पद्धतीने? याचं कारण असं की मी आमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये चौकशी केली असता किंवा सर हयातीच्या दाखल्या संदर्भात किंवा उत्पन्नाच्या दाखल्या संदर्भात किती लाभार्थ्यांनी कागदपत्राची पूर्तता केलेली आहे, तर या ठिकाणी फक्त आणि फक्त 45 ते 50% लोकांनी या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. म्हणजे 50% लोक अद्यापही बाकी आहेत की त्यांनी अद्यापही हयातीचा दाखला काढलेला नाहीये, उत्पन्नाचा दाखला काढून तो तहसील कार्यालयामध्ये जमा केलेला नाही. काही लाभार्थ्यांच्या संदर्भात अशी ही अडचण आहे की ज्यांना डोळ्याच्या माध्यमातून किंवा फेसच्या माध्यमातून हयातीचा दाखला काढता येत नाही, त्यांच्या अडचण निर्माण होत आहेत. थंबने देऊन सुद्धा तो ठिकाणी ऑप्शन नाहीये. तर ह्या सगळ्या अडचणीमुळे अनेक लाभार्थी त्या ठिकाणी वंचित आहेत. मग त्या तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून फक्त एवढे बाकी आहेत तेवढे बाकी आहेत ह्या गोष्टी सांगण्यापेक्षा तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय किंवा विभागाच्या स्तरावरती पत्रव्यवहार करून यांना एक वेगळ्या पद्धतीचा टॅब देऊन त्यांचं सुद्धा हयाती दाखला काढला गेला पाहिजे. परंतु अशा पद्धतीच्या हालचाली सुरू होत नाहीत, लक्षात ठेवा. त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला जमा केला नाही म्हणून त्यांना रिमूव्ह केलंय. तर ते रिमूव्ह करत असताना आता जे काही लोक हयाती दाखला किंवा उत्पन्न दाखला घेऊन जातात तर त्यांना ऍड करण्यासाठी जी आपली सामाजिक न्याय विशेष विभागाची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट सुद्धा त्या ठिकाणी राज्य सरकारने बंद केलेली आहे, ती सुद्धा चालू नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये तहसीलदार कार्यालयातून कोणत्या प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाहीत. अनेक लाभार्थ्यांचे पैसे या ठिकाणी थांबलेले आहेत. लाभार्थी जेव्हा तहसीलदार कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आता सध्या स्थितीला आम्ही काहीच सांगू शकत नाहीये, तुमचे पैसे का आलेले नाहीयेत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही कागदपत्र जमा करा, नंतर आम्ही बघू. तर अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु याची जाण मात्र कोणालाच नाहीये. दिव्यांगांच्या संदर्भात सुद्धा दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलं आहे, त्याचा कोणत्याही प्रकारचा म्हणजे वापर या ठिकाणी होताना दिसत नाहीयेत. ह्या सगळ्या आणि दुसरं महत्त्वाचा विषय म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी जे काही टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांचं रिन्युअल सुद्धा आलेलं आहे. तर रिन्युअलची प्रोसेस किंवा त्यांचे शिबिर सुद्धा आयोजित केली जात नाहीत. ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेत त्यांचे अप्रूव्हल देण्याचं काम खूप ढिलं सुरू आहे. आणि अशातच जर समजा त्याची मुदत जर संपली तर तो दिव्यांग बांधव हा या ठिकाणी या योजनेपासून बाद होतोय. तर हे सरकारने आणि प्रशासनाने डोक्यात घेतलं गेलं पाहिजे. तुम्ही सांगताय खरी का बा हयाती दाखला काढा किंवा उत्पन्न दाखला काढा, तो तहसील कार्यालयामध्ये जमा करा, पण तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करत असताना त्या ठिकाणी सोयी सुविधा आहे का? किंवा तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं किंवा एखाद्या लाभार्थ्याचे पैसे जर थांबले असतील तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही त्यावरती तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन करू आणि सांगू काय प्रॉब्लेम आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा गायडन्स किंवा मार्गदर्शन केलं जात नाही, लक्षात ठेवा. दिव्यांग बांधवांनी अर्ज सादर केले आहेत, त्यांचे अप्रूव्हल दिले जात नाहीत. जर तो व्यक्ती तिथून जर बाद झाला तर पुन्हा त्याला नवीन फॉर्म भरणं किंवा सगळ्या अडचणी येतात. परत 4-5 महिने थांबलं जातं. लवकर अप्रूव्हल नवीन योजनेसाठी तर लवकर अप्रूव्हल देत पण नाहीये. त्यामध्ये सुद्धा ज्या लोकांना नवीन फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही वयाची 8 म्हणून जन्म दाखला आणि शाळा सोडण्याचा दाखला हे कंपल्सरी केलंय. अशा एवढ्या भयानक
ज्या काही अडचणी तुम्ही या निराधार बांधवांच्या समोर ठेवलेल्या आहेत हे साफ चुकीचं आहे. हे कुठेतरी एक सुलभता आली पाहिजे, एक सहज पद्धतीने या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. जास्तीत जास्त जो काही ऍक्सेस आहे हा लाभार्थ्यांना त्यांच्या घरी दिला पाहिजे. तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्ही बोलवताय, परंतु त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं पोर्टल अपडेट नाहीये, पोर्टल सुरू नाहीये. जी निराधार बांधव आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी जेवढा पैसा लागतो तो पैसा त्यांच्याकडे नाहीये. ते पैसे कुठून आणणार, तुमच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत किती फेऱ्या मारणार, या अशा अनेक अडचणी असताना सर्व काही नेते मंडळी असतील, आमदार खासदार असतील, प्रशासन असेल, हे पूर्णपणे झोपेचं ढोंग घेताना या ठिकाणी दिसत आहे. पण मित्रांनो, या सर्व गोष्टींसाठी आपला निराधार बांधव हा एकत्रित येऊन याविषयी आवाज उठवला गेला पाहिजे. नाही तर जैसे ते आज अधिवेशन सुद्धा दुसरा का तिसरा दिवस आहे, त्यामध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचं विधवा महिलांच्या अनुदानासंदर्भात चर्चा होताना दिसत नाही, दिव्यांगांचे अनुदान वाढण्यासंदर्भात चर्चा होताना दिसत नाही. जर अशा पद्धतीचं जर अवस्था असली तर हे खूप भयानक आहे. जर तुम्ही नोकरदार असेल किंवा इतर महागाईच्या दृष्टीने निर्णय घेऊन तुम्ही ते रकमे वाढतात किंवा त्यांचे पगार वाढतात, मग दिव्यांग बांधवांचे किंवा संजय गांधी निराधार योजनेचे तुम्ही अनुदान का वर्षानुवर्ष असे पेंडिंग ठेवतात, हे होता कामा नये. तर अशा पद्धतीचं मित्रांनो भयानक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे आहेत ते सुद्धा लांबणीवर आहेत. कोणत्या प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाच्या स्तरावरून उत्तर दिलं जात नाहीत. 30 तारखेपर्यंत हे पैसे लांबवू नये अशा पद्धतीची विनंती करतोय. आणि दिव्यांग बांधवांचे जे रिन्युअलची प्रोसेस आहे ती लवकरात लवकर पारदर्शक आणि फास्ट चालवावी अशा पद्धतीची सरकारसमोर प्रशासनासमोर मागणी करतोय आणि या ठिकाणी थांबतोय. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात जी काही अडचणी असतील, तुमचे प्रश्न असतील किंवा तुम्हाला नवीन नवीन अपडेट हवे असतील, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट मिळतील. महत्त्वाचे व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद.